नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता तिसरीसाठी वार्षिक परीक्षेसाठी मराठी व्याकरणमधील जो भाग आहे तो पाहणार आहोत. प्रश्नोत्तरांची तर तयारी आपण याच्या अगोदर व्हिडिओमध्ये केलेली आहे, पण व्याकरण हा खूप महत्त्वाचा घटक आहे. व्याकरणचे प्रश्न जर तुमचे आत्ताच पक्के झाले तर पुढे जाऊन मंथन स्कॉलरशिपची परीक्षा असेल किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा असेल तर त्यासाठी जे व्याकरणाचा पाया पक्का लागतो तो तुमचा आत्ताच पक्का व्हायला मदत होते. म्हणून व्याकरणाचा अभ्यास खूप महत्त्वाचा आहे. तर आपण आज पाठांमधले तेच प्रश्न पाहणार आहोत. पहा, भाग 3 मध्ये खजिना शोध जो पाठ आहे त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे तर समूहदर्शक शब्द दिलेले आहेत. तर समूहदर्शक शब्द आपण आता पाहणार आहोत. तर पहा, वाहनांचा काय असतो ताफा, द्राक्षांचा घोस, संत्र्यांचा ढीग, हरणांचा कळप आणि फुलांचा काय असतो झुपका असतो. तसेच भाकरीची चपात्यांची काय असते चवड, भाजीची जुडी, पुस्तकांचा किंवा वर्तमानपत्रांचा काय असतो गठ्ठा असतो, केळ्यांचा घड किंवा लोंगर, धान्याच्या पोत्यांची असते ती थप्पी, धान्याची काय असते रास आणि माणसांचा जो असतो त्याला म्हणतात जमाव. तर हे आहेत सगळे समूहदर्शक शब्द. पुढचा आपला पाठ आहे मजेशीर होड्या. तर मजेशीर होड्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे तर वाक्प्रचार दिलेले आहेत. वाक्प्रचारांचा अर्थ आणि त्यांचं वाक्य तयार करायला तुम्हाला जमलं पाहिजे. तर पहा, इथे मी एक वाक्य सांगणार आहे आणि तुम्ही सुद्धा तुमचं एक वाक्य याच्यावर तयार करायचं आहे. थक्क होणे म्हणजे काय नवल वाटणे. आता याचं वाक्य पहा, छोटासा सुगरण पक्षी इतकं सुंदर घरटवीन तो हे पाहून मी थक्क झाले. किंवा छोटीशी मुंगी एवढा मोठा किडा वाहून नेत होती हे पाहून मी थक्क झाले. तर थक्क होणे हा शब्द तुमच्या वाक्यात आला पाहिजे. पुढे पहा, लगडणे म्हणजेच काय बहर येणे. वसंत ऋतू येताच झाडे वेली रंगीबेरंगी फुलांनी लगडतात. आपल्याला जो वाक्य दिलेला आहे म्हणजे वाक्प्रचार दिलेला आहे तो शब्द तुमच्या वाक्यामध्ये आला पाहिजे. पुढे आहे हुज्जत घालणे म्हणजे वाद घालणे. घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून हुज्जत घालू नये. किंवा अजून काय सांगता येईल, लहान मुलांनी मोठ्या माणसांबरोबर हुज्जत घालू नये. आता तुम्ही सुद्धा तुमच्या मनाने एक वाक्य बनवा. मनाला लागणे म्हणजे काय वाईट वाटणे. कोणाच्या मनाला लागेल असे कधीही बोलू नये. तुम्ही सुद्धा प्रत्येक वाक्प्रचाराबरोबर मी एक वाक्य सांगितलं की स्वतःचं वाक्य तयार करा किंवा व्हिडिओ संपल्यानंतर केलं तरी चालेल. मनात घोळत राहणे, नेहमी आठवत राहणे. मी माझ्या मित्राला नकळत दुखावले हा विचार माझ्या मनात घोळत राहिला. रवाना करणे म्हणजे पाठवणे. शत्रूच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी सैनिकांची तुकडी रवाना झाली किंवा रवाना करण्यात आली असं लिहिलं तरीही चालेल. त्याच्यानंतर दोस्त कवितेमधला आहे पहा, उंडारणे मनसोक्त उड्या मारणे. मोकळ्या माळरानावर गुरे वासरे मनसोक्त उंडारत होती. गुबगुबीत होणे म्हणजे काय बाळसेदार होणे. पटापट दाणे खाऊन कोंबडीचे पिल्लू कसे झाले गुबगुबीत झाले. गुबगुबीत हा शब्द आपल्या वाक्यामध्ये आला पाहिजे. भारावून जाणे म्हणजे प्रभावित होणे. शेतकऱ्याचे उदार मन पाहून मी भारावून गेले. यानंतर कपाळाला हात लावणे म्हणजे हताश होणे किंवा निराश होणे. घरातील वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या पाहून आईने कपाळाला हात लावला. चेहरा उतरणे नाराज होणे. बाबा ओरडताच तिचा चेहरा उतरला. गाडग्यासारखे तोंड करणे म्हणजे रुसून बसणे. आई रागावल्यामुळे तिने गाडग्यासारखे तोंड केले. आरंभ करणे म्हणजे सुरुवात करणे. गणेश पूजन करून सर्व शुभ कार्यांचा आरंभ होतो किंवा आरंभ करतात. टाळाटाळ करणे टाळणे. आळशी मुलं नेहमीच अभ्यासाची टाळाटाळ करतात. धूम पळणे जोरात पळून जाणे. पानांची सळसळ होताच ससा धूम पळाला. पाय लटपटणे घाबरणे. भाषण करायला पुढे जाताच माझे पाय लटपटू लागले. आता हा अनुभव तुमच्यापैकी बऱ्याच जणांना आले असेल. भाषण करताना आपल्याला भीती वाटते. आकाश ठेंगणे वाटणे म्हणजे खूप आनंद होणे. माझा परीक्षेमध्ये पहिला नंबर आल्यामुळे मला आकाश ठेंगणे वाटत होते. घाबरगुंडी उडणे खूप घाबरणे. भला मोठा साप समोर पाहताच माझी घाबरगुंडी उडाली. डोके वर काढणे म्हणजे एखादा विचार मनात पुन्हा पुन्हा येणे. कोकणात एकदा तरी फिरायला जायचं हा विचार माझ्या मनात डोकं वर काढू लागला.
तर पहा, या पद्धतीने भाग 3 आणि भाग 4 मधले व्याकरणाचे जे घटक आहेत ते आपण पाहिलेले आहेत. तुम्ही सुद्धा या वाक्प्रचारांवर स्वतः एक वाक्य बनवा, म्हणजे यांचे अर्थ तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहतील आणि परीक्षेमध्ये कोणताही वाक्प्रचार आला किंवा समूहदर्शक शब्द आला तरी तुम्हाला लिहिता येईल. व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला अजिबात विसरू नका.